नमस्कार, मैं हूं परेश रामपाल। आप देख रहे हैं पूजा टीवी 24। आज की बड़ी खबर। भिवंडी में 2 लोगों की धारदार हथियार के साथ बेरहमी से हत्या कर दी गई। मिली जानकारी के मुताबिक यह घटना भिवंडी तालुका के खारबाव चिंचोटी रोड पर स्थित खाड़ी इलाके में हुई है। जानकारी के मुताबिक मृतकों की पहचान प्रफुल्ल तागड़ी और तेजस तागड़ी बताया गया है। यह घटना उस समय घटी जब प्रफुल्ल तागड़ी अपने 2 साथियों के साथ JDT इंटरप्राइजेज कार्यालय में बैठे थे। तभी सोमवार देर रात करीब 11 बजे हमलावरों ने अचानक हमला कर दिया। बताया जाता है कि प्रफुल्ल तागड़ी भाजपा युवा मोर्चा के जिला उपाध्यक्ष के पद पर कार्यरत थे। 1 साल पहले भी उन पर हमला हो चुका था। प्राथमिक जानकारी के मुताबिक हमलावरों की संख्या 4 से 5 बताई जा रही है। हमलावर कौन थे, कहां से आए थे और किस प्रकार की उनकी रंजिश थी, इस बारे में कोई जानकारी नहीं मिली है। फिलहाल तागड़ी परिवार शव लेने से मना कर दिए, परंतु काफ़ी जद्दोजहद के बाद शव को स्वीकार किया। इस घटना के बाद जहां इलाके में मातम का माहौल बन गया, वहीं इसकी जानकारी मिलते ही तालुका पुलिस शव को कब्जे में लिया और पोस्टमार्टम के लिए इंदिरा गांधी हॉस्पिटल भेज दिया। वहीं मृतक के परिजनों को आश्वासन दिया कि आरोपी को जल्द से जल्द गिरफ्तार करेंगे। बहरहाल इस घटना की पूरी तहकीकात पुलिस उच्च स्तर पर कर रही है। इस घटना को लेकर बीजेपी के नेता व माजी नगर सेवक सुमित दादा पाटिल ने क्या कहा, देखे इस विशेष रिपोर्ट में। भिवंडी तालुक्यात एक खळबळ माजलेली आहे आणि ज्या पद्धतीनं त्यामागे काहीतरी राजकीय षडयंत्र आरोपींच्या मागे आहे असे बोललं जाते, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे। खरोखर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। आमचा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचा आमच्या परिवारातला माणूस, आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत एकदम आम्ही भावासारखे राहणार आहे। आमचा एकदम जवळचा कार्यकर्ता प्रफुल्ल तागड़ी याची काल हत्या झाली, अतिशय दुर्दैवी। आणि या हत्येमागे म्हणजे त्याचं काम, त्याचा व्यवसाय, त्याचं राजकारण, समाजकारणातून त्याचं राजकारण चालू होतं। कुठलंही हे नाही आहे, कुठलीही गोष्ट त्याच्यासोबत झाली तर तो कायदेशीर पोलीस स्टेशनला येतो, तर तुम्ही पोलिसांकडे चौकशी करू शकता। आणि आज त्याच्यावर अशी दुर्दैवी घटना त्याच्याबद्दल होणं खरोखर अतिशय दुःख आहे आम्हाला। आणि याच्यामागे जे आहेत, आता आम्ही पोलिसांशी चर्चा केली, आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे। याच्या मागे जे लोक असतील, जे राजकीय षडयंत्र असेल, ज्यांनी हे केलं असेल, आम्ही पोलिसांना विनंती केली की तुम्ही याच्या मागे जे लोक असतील त्यांना तुम्ही कायदेशीर कारवाई केली पाहिजे। आणि अशा युवकांची, समाजात काम करणाऱ्या अशा चांगल्या युवकांची जर असं हत्या होत असेल तर खरोखर हे भिवंडीसाठी अतिशय दुर्दैवी आहे। कुठल्याही आपण समाजात किंवा राजकारणात काम करत असताना ही वेळ कोणावरही येऊ नये। आज त्याच्या कुटुंबात, त्याच्या घरात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे। भले आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो, त्याचे सहकारी असो, पण आमच्या भावासारखा आज आम्ही सहकारी गमावला आहे, याचा अतिशय दुःख आहे। आम्ही पोलिसांना विनंती केली आहे, या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनाही आम्ही विनंती केली आहे की याच्या मागे जे असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। कुटुंबियांनी आरोप केला आहे की या ठिकाणी पोलीस यंत्रणेचा जो तपास आहे तो मागे जेव्हा हल्ला झाला होता त्यावेळी जर व्यवस्थित केला असता तरीही हा प्रकार घडला नसता। एकदम सत्य गोष्ट आहे ही। तर त्याच्यावर जेव्हा हल्ला झाला, त्याच्या भावावर हल्ला झाला, ज्यांनी हल्ला केला त्या हल्लेखोरांची नावं त्यांनी पोलिसांना दिलेली आहे। ते राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, त्याच्यामुळे आज हा प्रकार झाला। पण मी आता पोलिसांशी बोललो, त्यांना मी विनंती केली की तुम्ही मागचा पूर्ण रेकॉर्ड काढा। जेव्हा प्रफुल्लवर असा काही विषय झाला, प्रफुल्लने नेहमी कायद्याची हे हातात घेतली। तो नेहमी पोलीस स्टेशनला येऊन सांगायचा का असं माझ्यावर झालेलं आहे, असा विषय झाला, याच्यावर कायदेशीर कारवाई करा। त्यांनी नेहमी कायद्याचाच विषय हातात घेतला। त्यांनी कुठल्याही गुंड प्रवृत्तीमध्ये न जाता आपल्या पोलिसांवर त्यांनी विश्वास ठेवला। पण आज दुर्दैवाने त्याच्यावर ही घटना घडली। त्याच्या कुटुंबाला परमेश्वराला मी विनंती करतो, आमच्या सहित त्याच्या कुटुंबाला शक्ती देव। हे दुःख कसं पेळवलं जाईल हेच आम्हाला आज समजत नाही। पोलिसांनी सांगितलं याच्या मागे जो दोषी असेल, जो कोणी असेल, त्याच्यावर रीतसर कारवाई केली जाईल, हे पोलिसांनी आम्हाला शाश्वत केलं। कोणी बड्या नेत्यांचा याच्यामध्ये हात आहे? आम्हाला त्या बड्या नेत्यांचा कोणाचाही विषय घेऊन इथे मला कोणाला मोठा करायचा नाही। माणूस आमचा गेलाय, त्यांना सवय आहे दुसऱ्यांची माणसं घालवायची। आम्हाला
कोणत्याही प्रकरणात कोणाचंही नाव गोवण्याचं आहे. आमच्या वडिलांनी किंवा आमच्या पक्षाने आमच्यावर हे संस्कार केले नाही. पोलिसांवर न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. रीतसर कारवाई करतील जे कोणी याच्यात असतील. आता आपण कुटुंबियांना काय आश्वासन दिलं की त्यांना मृतदेह ताब्यात घेण्याबाबत विनंती? त्यांना सांगितलं आपण रीतसर आपली जी कारवाई पोलीस करतायत, आपण आपला मृतदेह ताब्यात जी काय आपल्या संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण घेऊन आपला माणूस आपल्या घरी नेला पाहिजे. पोलिसांची कारवाई करेल. पोलिसांवर आमचा विश्वास आहे.